सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने काल दिनांक 21 ऑगस्ट रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे चालकांचे विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. रिक्षा चालक आणि सामान्य नागरिकांच्या हिताच्या 3 प्रमुख मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी महासंघाने केली आहे. ऑनलाईन बाईक टॅक्सी सेवेमुळे नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे महासंघाने निवेदनात नमूद केले आहे. केवळ बाईक टॅक्सी चालवणाऱ्या बेरोजगार युवकांवर दंडात्मक कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. संबंधित ऑनलाईन बाईक टॅक्सी ॲपचे संचालक, मालक आणि जबाबदार व्यक्तींवरही कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. विशेष म्हणजे सदर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही स्वतः माननीय प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन करावी, अशी ठाम मागणी महासंघाने केली आहे. मागील जवळपास 2 महिन्यांपासून वाहन पोर्टल बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील वाहनांची खरेदी, विक्री, हस्तांतरण, नोंदणी आणि इतर वाहनविषयक कामांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे सामान्य नागरिक, वाहन मालक, रिक्षा चालक, वाहन विक्रेते आणि वाहन व्यवसायाशी संबंधित नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहन पोर्टल तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करून रखडलेली कामे मार्गी लावावीत, अशी मागणीही महासंघाने केली आहे. महाराष्ट्रातील चालकांनी मराठी भाषा शिकून मराठी भाषेचे प्रमाणपत्र घेतले आहे. मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि अभिमानाची भाषा आहे. त्यामुळे प्रशासनानेही मराठी भाषेला योग्य सन्मान द्यावा, अशी महासंघाची भूमिका आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट, फिटनेस सर्टिफिकेट, आरसी तसेच परिवहन विभागाशी संबंधित कागदपत्रे मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. महासंघाने प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना सांगितले की वरील मागण्यांवर सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 पर्यंत ठोस कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 पासून शेकडो चालक बांधवांच्या उपस्थितीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महासंघाने दिला आहे. चालकांच्या न्याय हक्कांसाठी महासंघाचा लढा शांततामय, लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने सुरूच राहणार असल्याचे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांनी सांगितले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप शिंगे, शहराध्यक्ष मनोहर खांडेकर, प्रदेश उपाध्यक्ष इरफान कल्याणी, इर्शाद शेख, असलम शेख, सरफराज पिरजादे, अनिल रावडे, अन्सार शेख, युसुफ शेख, मझहर शेख आदी पदाधिकारी आणि चालक बांधव उपस्थित होते. जे बाईक टॅक्सी हे रॅपिडो ॲप आहे, ते ॲपचे मालक आणि संचालक यांच्यावर केस करणे, यासाठी आज आम्ही निवेदन दिलेले, जेणेकरून हे पूर्णपणे संपवण्यासाठी, हे समस्या पूर्णपणे संपवण्यासाठी आम्हाला ते ॲप प्ले स्टोर मधून डिलीट करावं किंवा प्ले स्टोर मधून रॅपिडोचे ॲप मधून 2 व्हीलर बाईक टॅक्सीचा ऑप्शन डिलीट करावं, अशी मागणी घेऊन आज आम्ही इथं आलो होतो. आणि दुसरा विषय म्हणजे वाहन पोर्टल आपल्याला माहित असेल, गाड्यांचे हस्तांतरण आज जवळपास 2 महिन्यापासून बंद आहे आणि जवळपास महाराष्ट्रात करोडो रुपयाचा उलाढाल ठप्प झालेला आहे. आणि त्यामुळे आज जे डीलर्स आहे आणि जे चालक आहेत, ज्याला गरज आहे की गाडी विकून आपला काय तर दुसरा व्यवसाय किंवा दुसरे काम करायचं, त्याचे सर्व कामं बंद पडलेले आहे. त्यासाठी आम्ही वाहन पोर्टल हे येणाऱ्या सोमवारपर्यंत चालू करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन आणि धरणे आंदोलन सोलापूर आरटीओचे गेटमध्ये आम्ही करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला माहित असेल, माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी जे निर्णय घेतलेला आहे, मराठी भाषा, ते खूपच अभिमान आहे आम्हाला त्यांच्यावर आणि त्यांच्या निर्णयावर. महाराष्ट्र हे महाराष्ट्राची अस्मिता आहे, आमचा अभिमान आहे आणि मराठी भाषा हे चालकांनी स्वीकार केलेली आहे. चालकांनी प्रशिक्षण घेतला आणि त्याचं प्रमाणपत्रही घेतलेलं आहे. पण आम्हाला एक खंत आहे की माननीय परिवहन मंत्री साहेबांनी जसे चालकांवर निर्बंध लावून, चालकांवर कठोर सक्ती लावून मराठी सक्तीची केलेली आहे, त्याचप्रमाणे प्रशासन आणि आरटीओ विभागात, परिवहन विभागात जेही कामकाज आहे, जेही कागदपत्र आहे, ते सर्व कागदपत्र आम्ही मराठीमध्येच आम्हाला मिळावे, अशी विनंतीचं एक निवेदन आज देण्यात आलेलं आहे. परवाना असो, लायसन असो, फिटनेस असो किंवा आरसी बुक असो, हे आम्हाला मराठीमध्येच पाहिजे.
का म्हणजे मराठीला योग्य स्थान मिळणे म्हणजे कागदपत्रावर मराठी भाषेचा उल्लेख असणे. आणि जर तुम्ही हे करत नसेल तर तुमचा जे ढोंग आहे, तुम्ही जे चालकांवर सक्ती करून गरिबांना दाबण्याचं काम करत आहे, हे चुकीचं असेल. तुम्हाला जर खरोखरच मराठी भाषेचा अभिमान असेल, जसं आम्हाला महासंघाला अभिमान आहे, तसं परिवहन मंत्री साहेबांनाही अभिमान असेल, तर ते परिवहन विभागातील प्रत्येक कागद हे मराठीतच असायला पाहिजे, अशी आमची कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.